नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि बघा, आपलं काम एसटी सारखं आहे. लेट असेल पण थेट असेल. थोडंसं लेट झालो आपण या बाबतीत बोलण्याच्या संदर्भानं. पण जरी आपण बोलण्याच्या बाबतीत थोडं लेट झालो असेल तरी आपण थेट आहेत. आता काही काही जण म्हणतील जाऊ दे ना सर, मग आता साप गेला फरकंडीला मारून काय फायदा आहे? तर ती फरकांडी काय दर्शवते माहितीये का? म्हणजे फरकांडी म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? आमच्या मराठवाड्यात अशी एक म्हण आहे, साप गेला फरकांडीला मारून फायदा नाही. पण काही शहाणी लोक असं म्हणतात की त्या फरकांडी दाखवणं सुद्धा खूप महत्वाचं असते, कारण त्या फरकांडीवरून कळते की तिथं काहीतरी एक अशी गोष्ट आहे जी आपल्या जीविताला धोका करू शकते किंवा आपल्या आयुष्यात विष घालवू शकते. तर पहा, मुद्दा असा आहे की फडणवीस साहेबांनी काय केलं, एक पोस्ट केली. ती काही तासातच काढून टाकली. म्हणजे सुरुवातीला पोस्ट का केली? एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री एखादी पोस्ट करतो आणि ती पोस्ट नंतर काही तासात काढून टाकतो. असं का घडतं? याच्यावर विचार होणं फार महत्वाचं आहे. म्हणजे ती पोस्ट मग बेजबाबदारपणानं केली का? किंवा मग एखाद्या राज्याचं पालकत्व स्वीकारलेलं असताना तुम्ही मुख्यमंत्रीसारख्या एका संविधानिक पदावर असताना ती पोस्ट करणं म्हणजे इथल्या कोणाला हिणवणं आहे का? असे वेगवेगळे प्रश्न त्याच्यातून निर्माण होतात. तसं पाहत पाहिलं तर आपण मागच्या कित्येक हजारो वर्षापासून या भारतामध्ये एक गोष्ट पाहत आहोत, वर्णव्यवस्था. त्या वर्णव्यवस्थेमध्ये जे वरच्या वर्णव्यवस्थेत म्हणजे जे वर्णव्यवस्था जे चालवतात, ज्यांनी निर्माण केली, ज्यांच्या हातात ह्या सगळ्या नाड्या आहेत वर्णव्यवस्थेच्या, त्या लोकांनी कायमच त्यांच्यापेक्षा खाली असलेल्या व्यवस्थेमध्ये त्यांच्यापेक्षा कमी दर्जाच्या असलेल्या लोकांना छळलेलं आहे. आणि ते तशी एकही संधी सोडत नाहीत त्यांना हिणवण्याची, स्वतःला श्रेष्ठ सांगण्याची, इतरांना कमी लेखण्याची. संधी सुटेल तो हा वरचा वर्ग नाही, तो कधीही सोडत नाही. याच्यामध्ये प्रामुख्याने RSS असेल, त्यांची विचारधारा असेल, आणि सध्या सत्ताधारी असलेली बीजेपीची म्हणजे पक्ष असेल किंवा बीजेपीची सत्ता असेल, हे सगळेजण कायम स्वतः वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. याच वर्चस्ववादाच्या प्रयत्नामधून असं वाटतंय की नितीन गडकरी साहेब आणि फडणवीस साहेब यांच्यामध्ये आता एक प्रकारची स्पर्धा लागली की कशा पद्धतीने मी स्वतःला वरचा ठरवू आणि कशा पद्धतीने इथले जे तळागाळातले कष्टकरी, कामगारी, रोजगार, शेतकरी, शेतमजूर आहेत त्यांना आपण कसं हीन लेखवावं, त्यांना कसं तुच्छ लेखवावं, अशी एक प्रकारची प्रथा किंवा स्पर्धा चालू आहे असं वाटायला लागले. आता बघा, हे चित्र बघा. एकीकडं आपल्या खेड्यापाड्यातली लोक, आपली म्हातारी माणसं किंवा आपल्या ज्या पिढ्यानपिढ्याचे लोक आहेत, तिथून एक म्हण चालत आलेली आहे आपल्याकडं. ती म्हण अशी आहे की इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो. म्हणजे बळीचं राज्य यावं, इडापिडा ज्या इथल्या लोकांवर, इथल्या शेतीवर, कष्टकऱ्यांवर, रोजगारांवर, मजुरांवर, श्रमिकांवर, सगळ्यांवर, ज्यांचा हातावर पोट आहे किंवा ज्यांचं हातावर ही पृथ्वी तरलेली आहे, अण्णाभाऊ साठेच्या शब्दात सांगायचं असेल तर पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर नसून ही इथल्या कष्टकऱ्यांच्या हातावर आहे. तर ह्या अशा सगळ्या लोकांच्या आयुष्यावर ज्या काही इडापिडा येणार आहेत त्या इडापिडा टळाव्यात आणि बळीचं राज्य यावं, अशी जिथं मागणी केली जाते, अशी जिथं प्रार्थना केली जाते, त्याच प्रार्थनेला तिलांजली देण्याचं काम जर कोण केलं असेल तर फडणवीस साहेबांनी केलं. बघा, फडणवीस साहेबांनी इथल्या गोरगरीब शेतकऱ्यांना हिणवण्यासाठी आणि ज्यांना असं वाटतं की बळीचं राज्य यावं, इथला बळी म्हणजे शेतकरी हा राजा असावा, अशा ज्यांच्या भावना आहेत त्यांच्या भावनांना म्हणजे त्यांनी डायरेक्ट पाताळात नेऊन घातलेला आहे. बघा, पहिल्यांदा फडणवीस साहेबांनी शुभेच्छा दिल्या. काय शुभेच्छा दिल्या? तर बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. आपण सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, उत्तम आरोग्य लाभो, ही प्रार्थना. कोणाची आहे? फडणवीस साहेबांची. चित्र काय टाकलंय बघा. हे आहेत वामनाचा म्हणजे विष्णूचा चौथा अवतार म्हणे वामन. पहिला अवतार तुम्हाला माहित आहे मासोळी, पाण्यात राहणारी म्हणजे मासा. दुसरा अवतारही तुम्हाला माहित आहे कासव, म्हणजे जो पाण्यातही राहू शकतो आणि जमिनीवरही राहू शकतो. तिसरा अवतार वराह म्हणजे डुक्कर है ना, विष्णूचा. आणि चौथा अवतार म्हणे वामन है ना, वामन बरं का, वला काना वा. पुन्हा तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. पुन्हा म्हणसाल सर तुम्ही वामन म्हणले नाही, दुसरंच काहीतरी म्हणले. मी दुसरं काही म्हणत नाही, वामन म्हणतोय. तर हे वामन. आता हा वामन, आता फडणवीस साहेबांनी काय केलंय बघा, बळीराजाला अशा प्रकारे पाताळात गाडण्यासाठीचा हा जो फोटो आहे, म्हणजे बळीराजा हा अत्यंत चांगला होता, दानधर्मी होता, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना मदत करायचा, त्यांच्यासाठी खूप चांगलं म्हणजे इतकं सुंदर राज्य होतं, म्हणजे रामराज्यापेक्षा बळीराज्य कितीतरी पटीनं चांगलं होतं. म्हणून आमचा आमचा मायबाप, आमच्या पिढ्यानं पिढ्या शेती करणारा शेतकरी कधी रामराज्य येवो म्हणत नाही, बळीराज्य येवोच म्हणतो, आहे की नाही. बळीचं राज्य येवो, रामाचं राज्य येवो कधी म्हणलाय का? म्हणला नाही. कदाचित ती संकल्पनाही मान्य असेल, मलाही मान्य नाही, अशातली गोष्ट नाही, पण त्याच्यावर आपण लई चर्चा करायची नाही, कारण ते पुन्हा क्रिटिकल होऊन बसते विषय आहे ना. तर पहा, तर बळीराजा येवो. आता बळीराजाला जमिनीत घालण्याचं किंवा पाताळात गाडण्याचं काम कोण केलं? तर वामनानं केलं. मग आता हा कधीचा तरी मागचा कोणत्या पुराणातला असेल, कशातला असेल आपल्याला माहित नाही दाखला, हा फडणवीस साहेबांनी इथं दाखवला आणि हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की आधुनिक वामन मीच आहे. म्हणजे कोण? फडणवीस साहेब. मी म्हणजे मी नाही बरं का, मी तर साधारण माणूस आहे. माझ्या मागे तर त्यांना भलत्या चौकशा लावल्यात, 4-4 नोटिसी, हे ते चालूच आहे आपलं. देऊन टाकू आपल्याला काय, तुम्ही एरवी बी पाताळातच गाडणार आहात, आम्ही पाताळात जायला तयार आहेत. आम्ही पाताळात सुद्धा राहू शकतो, कारण बळी राहिलाय आमचा इतके दिवस.
आम्ही अजून अपेक्षाच करतोय की बळी पाताळातून वर यावं आणि आता तरी बळीचं राज्य यावं, पण तुम्ही वारंवार त्यांना खाली घालण्याचं काम करता. आता सध्या असं वाटतंय की फडणवीस साहेब म्हणजे वामनाचा चौथा अवतार आहेत. कारण काय? समृद्धी महामार्ग केला, माहिती आहे तुम्हाला? समृद्धी महामार्गानं शेतकऱ्यांची शेती गेली. जमिनीपेक्षा 10-10, 15 फूट उंचीवरचे रस्ते आले. त्यांनी सगळीकडे पाऊस झाला. शेतातून पाणी बाहेर निघणं, सगळ्या शेतीची माती झाली. त्याच्यातच आता पुन्हा समृद्धीनंतर शक्तीपीठ आलं. काहीही गरज नसताना पॅरलल 4 किलोमीटरला दुसरा रस्ता असताना तो रस्ता आला. समृद्धी महामार्ग तयार झाला ₹107 किलोमीटर प्रमाणे, सॉरी 7 कोटी रुपये किलोमीटर प्रमाणे, आणि शक्तीपीठ महामार्ग तयार होतो ₹107 कोटी रुपये किलोमीटर प्रमाणे. अचानकपणे 100 कोटी किंमत वाढली किलोमीटर मागं. कशामुळे वाढली? कोणी वाढवली? का वाढवली? आपल्याला माहित नाही. कशासाठी वाढली ती? फक्त शेतकऱ्यांना अशा प्रकारे पाताळात गाडण्यासाठीच झाले. म्हणजे शेतकऱ्यांना समृद्धी महामार्ग असेल, शक्तीपीठ असेल, पूर किंवा ह्या सगळ्या गोष्टी असेल, याच्या तोंडाला पानं पुसायची, शेतकऱ्यांना पाताळात गाडायचं, शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना मातीत गाडायचं आणि वरतून म्हणायचं तुम्ही त्या पाताळामध्ये सुखानं राहा, समृद्धीनं राहा, ऐश्वर्यानं राहा आणि पाताळातच मजा करा. है ना, बाहेर निघू नका. बाहेर आमचं राज्य, पृथ्वीवर आमचं राज्य, पाताळात गाडून तुमचं राज्य. म्हणजे अशा पद्धतीची यांची मानसिकता. नंतर मग काय झालं माहित नाही. नंतर त्यांना अचानकपणे काहीतरी सुचलं असेल किंवा याच्यावर जास्त टीका झाली असेल, म्हणून कदाचित त्यांनी काय केलं, बलिप्रतिपदा म्हणजे बळीला हरवण्याचा दिवस जो आहे तो मग असा एक दिवा टाकला आणि दिवाळी पाडव्याच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा म्हणे. इथल्या शुभेच्छा आणि इथल्या शुभेच्छा. चित्र बदललं, मानसिकता कायम. काय बदलले? चित्र बदलले, मानसिकता कायम आहे. जी ही मानसिकता आहे ही खरी मानसिकता आहे. ही कशामुळे उघड पडली? कारण ही या चित्रामुळे उघड पडली. नंतर तुम्ही किती त्याला झाकून ठेवा. आमच्याकडे म्हणतात समजा मांजर कुठे जाऊन त्यानं शी करू द्या, घाण करू द्या, त्याच्यावर तुम्ही काही टाका, वास येणार म्हणजे येणारच. हे मानसिकतेचा वास आहे. जे इथं त्यानं घाण केली होती ती पुसून टाकण्याचा, दाबण्याचा प्रयत्न केला आणि इथं असा फोटो टाकला, पण वास दबत नाही. हे जे वर्चस्वाची लढाई आहे, म्हणजे स्वतःला श्रेष्ठ समजणं, इतरांना कनिष्ठ समजणं आणि वारंवार इथल्या बळीराजाला, इथल्या बळीला म्हणजेच इथल्या शेतकऱ्यांना हिणवणं, ही जी प्रवृत्ती आहे ही इथल्या मुख्यमंत्र्याला शोभत नाही, असं आमचं स्पष्ट मत आहे. म्हणून बळीला गाडण्यापूर्वी एकदा त्यांनी विचार करायला हवा की तुम्हाला इथं कोणी बसवलंय? बळीनंच बसवलंय. त्याच्यामुळं बळींना गाडण्याच्या पूर्वी तुम्ही विचार करायला पाहिजे होता. मुद्दामूनपणे असा खोलसाटपणा करणं सोडून दिलं पाहिजे. कारण गडकरी असो की फडणवीस साहेब असो, वारंवार वर्ण वर्चस्ववादी अशा प्रकारे तिरस्कार निर्माण होणाऱ्या पोस्ट करतात आणि इथल्या लोकांना हिणवतात. फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की जरा इकडे लक्ष द्या. बघा हे बळीराजाचे काय हाल चालू आहेत. ढोरं राहिले नाही, गुरं राहिले नाही, शेती राहिली नाही, पीक राहिलं नाही, काहीच नाही. तुम्ही 31,000 कोटींचं पॅकेज दिलंय. कोणाला किती पैसे आले त्याचा जरा आकडा जाहीर करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, महायुती सरकारनं शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसले असं सतेज पाटील म्हणतात. ते म्हणले म्हणजेच खरं आहे असंही काही नाही, पण खरंच पानं पुसलेली आहेत. एकीकडे पंजाबनं हेक्टरी 50,000 रुपये दिले, एकरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना मदत केली आणि आपल्या इकडे सरसकट तर नाहीच नाही, पण सर्वे करून सुद्धा एकरी 7,000 8,000च्या वरी कोणाला पैसे आलेले नाहीत. म्हणजे हे अत्यंत निर्लज्जपणे हा सगळा कार्यक्रम चालू आहे. आणि हा शक्तीपीठाचा मार्ग, ज्या शक्तीपीठा मार्गाला म्हणजे 86,000 कोटी रुपयांचा खर्च येतोय. म्हणजे एक मार्ग जे कोणीही मागितला नाही त्याला 86,000 कोटी, आणि जिथं शेतकऱ्यांची माती झाली त्यांना 31,000 कोटी, त्याच्यातले फक्त पिकांसाठी ज्यांची पीक आणि शेती खराब झाली त्यांच्यासाठी फक्त 18,000 कोटी, आणि त्यातले सुद्धा म्हणजे पाहून की किती टक्के नुकसान झालंय, काय झालं ते पाहून, म्हणजे एकेकाला कोणाला मिळाले 3,000, कोणाला 5,000 एकरी, कोणाला 7,000. तेवढ्यात तर आता काय सांगावं, ते सगळा हिशोब आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलाच आहे. तर अशा पद्धतीनं अत्यंत निर्लज्जपणे आणि वाईट पद्धतीने हे इथलं सरकार काम करते आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथल्या सरकारनं जे इथल्या शेतकऱ्यांना, गोरगरिबांना हिणवण्याचा प्रयत्न केला तो निषेधार्ह आहे, आणि म्हणून मी त्या सगळ्यांचा निषेध करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.